आणि त्याची आणखीन एक मोठी बातमी समोर येते। त्या बातमीकडे आपण जाणार आहोत। विरोधक आज आमदारकीची शपथ घेणार नाहीत। महाविकास आघाडीच्या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय झालाय। विरोधक आज आमदारकीची शपथ घेणार नाहीत। आपण पाहिलंच होतं, विरोधक जे आहेत ते आज सभागृहात दिसले नाहीत। महाविकास आघाडीची बैठक जी आहे ती स्वतंत्रपणे घेण्यात आली आणि या बैठकीत निर्णय झालाय, विरोधक आज आमदारकीची शपथ घेणार नाहीत। महाविकास आघाडीच्या बैठकीत हा निर्णय झालाय। अधिक माहिती घेऊयात अक्षय कुडकेलवार यांच्याकडून। अक्षय, आपण जर बघितलं तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज शपथ न घेण्याच्या निर्णयावरती एकमत झालेलं आहे। महाविकास आघाडीची बैठक काही वेळापूर्वी पार पडली विधान भवनामध्ये आणि त्यांच्या माध्यमातून एकत्रितरित्या थोडं अक्षय थांबवते, विरोधक आलेले आहेत पोडियमवर, पाहूयात ते काय म्हणतात। मार्कडवाडी हा ते घेऊन आलेले आहेत। लोकशाही जिंदाबाद असं त्याच्यावरती लिहिलेलं आहे। आज आपल्या सर्वांना माहिती आहे की ठीक आहे, चला रोल आज महाविकास आघाडीने हा निर्णय घेतला की आजच्या दिवसासाठी आम्ही जी आमदारांची शपथ असते ती घेतलेली नाहीये, निषेध म्हणून। कारण एकंदर आपण पाहतोय राज्यात जे वातावरण असायला पाहिजे होतं, एखादं सरकार जेव्हा एवढ्या बहुमताने निवडून येतं तेव्हा वातावरण उत्साहाचं असतं, जल्लोष असतो, साजरं करत असतात सगळे। पण कुठेही जल्लोष दिसत नाही, कुठेही कोणी साजरं करत नाहीये। आणि मनात हाच प्रश्न पडतो जो आम्ही आधी पण विचारलेला होता की हे जे मॅन्डेट आहे, हे जनतेने दिलेलं मॅन्डेट आहे की निवडणूक आयोगाने दिलेलं मॅन्डेट आहे, ईव्हीएमने दिलेलं मॅन्डेट आहे। मध्यंतरीच्या काळात आपण पाहिलं असेल, काँग्रेस असेल किंवा आम्ही सगळेच असू, आम्ही वेगळ्या वेगळ्या माध्यमातून निवडणूक आयोगाकडे आमचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत। जे जनतेच्या मनातले प्रश्न आहेत ते देखील उपस्थित केलेले आहेत। आणि आम्ही राजकीय पक्ष म्हणून जेव्हा असे प्रश्न उपस्थित करतो, तसंच मार्कडवाडी नावाचं जे गाव आहे तिथे देखील स्थानिक जनतेने मॉकपोल मागितला होता। मॉकपोलची पूर्ण तयारी झाली होती आणि हे सगळं निवडणुकीनंतर होतं, म्हणजे निकाल आले होते। तिकडे आपण पाहिलं असेल, जिंकलेले जे उमेदवार आहेत, जे आमदार झालेले आहेत, त्यांनी देखील तिथे पाठिंबा दिला होता। कारण हा मॉकपोल जनतेच्या मनात देखील जो शंका आहेत ते उत्तर देणारं होतं। साधारणपणे बॅलेट पेपरवर किती कोण जिंकू शकतं आणि त्याच विरोधात ईव्हीएमवर कसं कोण जिंकू शकतं हे आम्ही अनेकदा दाखवलेलं आहे। मध्यंतरीच्या काळात आम्ही जे पोस्टल बॅलेट ह्याची मतं आणि ईव्हीएमची मतं ह्याच्यातली तफावत देखील दाखवली। पण काल परवाकडे आपण पाहिलं की नुसतं कर्फ्यूच नाही त्या गावामध्ये, तर कर्फ्यूच्याही पुढे जाऊन काल रात्री मला वाटतं काही अटका देखील सुरू झालेल्या आहेत। 20 जणांना अटका झालेल्या आहेत। आणि लोकशाही ज्या माध्यमातून आम्ही जिंकून आलो आहोत, बघा आम्ही सगळे जो आज निषेध करत आहोत, आम्ही काही हरलेले आमदार नाही आहोत, हरलेले उमेदवार नाही आहोत, आम्ही जिंकून आलो तरी देखील आमच्या मनात जी शंका ईव्हीएम बद्दल आहे, जी निवडणूक आयोगाबद्दल आहे, ही आज व्यक्त करत आहोत। आणि म्हणून आज आम्ही निषेध म्हणून शपथ घेत नाही आहोत। जनतेचा मान राखून, जनतेच्या मनात जे शंका आहेत त्याचा मान राखून आम्ही आज शपथ घेत नाही आहोत। महत्त्वाची गोष्ट हीच ठरेल की लोकशाहीचा जो लॉंग मार्च आहे, लोकशाहीचा जो आपण पाहत असाल एक मोर्चा आम्ही हाती घेणार आहोत, इथपासून सुरुवात होते। कारण लोकशाही चिरडण्याचं काम आधी देखील होत होतं। मार्कडवाडीतील जनतेनं जे मॉकपोल मागितलेलं होतं त्याला नकार दिलेला आहे असं म्हणत इथे आदित्य ठाकरे यांनी या संपूर्ण प्रक्रियेवरती ताशेरे ओढलेले आहेत। आणि बहुमताचं आलेलं खरंच सरकार आहे का, की निवडणूक आयोगामुळे आणि ईव्हीएम मशीनमुळे आलेलं हे सरकार आहे, असा सवाल उपस्थित केलेला आहे। आणि जनतेमध्ये जो जल्लोष दिसायला हवा तो दिसत नाही असं म्हटलंय। विधानसभेचे निकाल लागले आणि अनेक ठिकाणी अनेक जणांच्या मनात खतखत सुरू झाली। ह्या निकालावर महाराष्ट्राचा विश्वास बसेल कसा, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला। आणि त्यातनं मार्कडवाडीने एक भूमिका घेतली की आपण पोलवरती मतदान घेऊया, बॅलेट पेपरवरती। बॅलेट पेपरवरती घेत असताना निवडणूक आयोग मध्ये आलं। आता निवडणूक आयोगाचं काम काय, निवडणुका संपल्यानंतर निवडणूक आयोगाचं काम काय। आणि जर मला माझ्या गावामध्ये बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायची असेल तर त्याच्यात पोलिसांचा काय संबंध? तुम्ही हे घ्यायचंच नाही का? घ्यायचं नाही, आम्हाला टेस्ट घ्यायची आहे, आम्हाला महाराष्ट्राला दाखवून द्यायचं आहे काय खरं आणि काय खोटं। हे गावातल्या लोकांनी घेतलेल्या निर्णयावरती वरवंटा फिरवण्याचं काम जर लोकशाहीने निवडून आलेल्या सरकार करत असेल, ते लोकशाहीने निवडूनच आलेलं नाहीत। 74,000 मतं जास्त, 5 वाजताचं वोटिंग पर्सेंटेज वेगळं, 1000 नाही 74 लाख 74 लाख
5 वाजताचं वोटिंग पर्सेंटेज वेगळं, नंतरचं वोटिंग पर्सेंटेज 13% वाढलंय. 13% म्हणजे एकंदर मतदानाच्या 1/4 वाढवलंय. हे 1/4 कुठनं येतात? आणि मी साधा माणूस म्हणून सांगतो की निवडणुकीचं जे मशीन आहे, इट इज अ सिम्पल कॅल्क्युलेटर. 1 + 1 + 1 + 1 5 झाले. ते 6 होतातच कसे? त्याच्यामुळे हा जो काही मी हॅक म्हणणार नाही, पण ही जी काही निवडणूक आयोगाने अरेंजमेंट करून दिलेली आहे व्यवस्थित, त्या अरेंजमेंट बद्दल बोलावंच लागेल. आणि ह्या प्लॅनला उद्ध्वस्त करण्यासाठी जसं महात्मा गांधींनी जेव्हा मिठावरच्या सत्याग्रह सुरू केला तेव्हा मिठावरती टाकलेला कर हा त्यांच्या समोर होता आणि चिमूटभर त्यांनी म्हणजे चिमटीत त्यांनी मीठ उचललं आणि भारताचा इतिहास बदलला. मार्कडवाडी हे आधुनिक भारताच्या मार्ग बदलण्याच्या कामाला सुरुवात करेल. लोकशाही वाचवण्यासाठी एक पुढचं पाऊल असेल. कारण का पवार साहेब उद्या जात आहेत, त्याच्यानंतर राहुल गांधी येत आहेत आणि महाराष्ट्राच्या जनता मनावर घेईल आणि हे सर्वकडे जर पसरलं तर आपल्याला अडचण होईल. म्हणून सरकार हे प्रकरण दाबू इच्छित आहे. तिथे अटक सत्र सुरू झालंय, पण आम्ही मार्कडवाडीच्या लोकांना ग्वाही देतो की आम्ही सगळे आमदार जेवढी ताकद आमच्यात आहे तेवढी ताकद लावून मार्कडवाडीच्या लोकांनी जो लोकशाही वाचवण्याकरता पुढाकार घेतला आहोत आम्ही त्यांच्या बरोबर आहोत. नाही या ना बोला. अरे मेरा दूसरे बुलेटिनमध्ये आपण सुरुवातीलाच बातमी पाहणार आहोत. विशेष अधिवेशनात सुरू असलेल्या नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीची. आज विशेष अधिवेशनात आमदारांनी शपथ घेतली आहे. दरम्यान दुसरीकडे विरोधकांनी मात्र सभात्याग करत विधान भवनात महाविकास आघाडीची बैठक पार पडली आहे. या बैठकीत आज आमदारकीची शपथ न घेण्याचा निर्णय विरोधकांनी घेतलाय. विरोधकांनी शपथविधीवर बहिष्कार टाकलाय. दरम्यान महाविकास आघाडीचे नेते हे मातोश्री निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची देखील माहिती आहे. आज महाविकास आघाडीने हा निर्णय घेतला की आजच्या दिवसासाठी आम्ही जी आमदारांची शपथ असते ती घेतलेली नाहीये, निषेध म्हणून. कारण एकंदर आपण पाहतोय राज्यात जे वातावरण असायला पाहिजे होतं, एखादं सरकार जेव्हा एवढ्या बहुमताने निवडून येतं तेव्हा वातावरण उत्साहाचं असतं, जल्लोष असतो, साजरं करत असतात सगळे. पण कुठेही जल्लोष दिसत नाही, कुठेही कोणी साजरं करत नाहीये. आणि मनात हाच प्रश्न पडतो जो आम्ही आधी पण विचारलेला होता की हे जे मॅन्डेट आहे हे जनतेने दिलेलं मॅन्डेट आहे की निवडणूक आयोगाने दिलेलं मॅन्डेट आहे, ईव्हीएमने दिलेलं मॅन्डेट आहे. विधानसभेचे निकाल लागले आणि अनेक ठिकाणी अनेक जणांच्या मनात खतखत सुरू झाली. ह्या निकालावर महाराष्ट्राचा विश्वास बसेल कसा असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला. आणि त्यातनं मार्कडवाडीने एक भूमिका घेतली की आपण पोलवरती मतदान घेऊया, बॅलेट पेपरवरती. बॅलेट पेपरवरती घेत असताना निवडणूक आयोग मध्ये आलं. आता निवडणूक आयोगाचं काम काय? निवडणुका संपल्यानंतर निवडणूक आयोगाचं काम काय? आणि जर मला माझ्या गावामध्ये बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायची असेल तर त्याच्यात पोलिसांचा काय संबंध? तुम्ही हे घ्यायचंच नाही. का घ्यायचं नाही? आम्हाला टेस्ट घ्यायची आहे. आम्हाला महाराष्ट्राला दाखवून द्यायचं आहे काय खरं आणि काय खोटं. त्या माध्यमातून आम्ही आज वोट घ्यायची नाही, घ्यायची की नाही घ्यायची त्याचाही निर्णय आपण अजून आम्ही घेतलेला नाही. उद्या आज आता आम्ही इथून उद्धव ठाकरे साहेबांकडे जातो, तिथं आम्ही चर्चा करणार आणि शरद पवार साहेबांशी बोलणार, राहुलजींशी पण आम्ही बोलणार आणि या माध्यमातून आम्ही निर्णय करायचा आम्ही ठरवलेला आहे. महाराष्ट्रातलं हे सरकार जनतेतलं नाही. जनतेतलं राहिलं असतं तर राज्याभिषेकासारखा सोहळा करून करोडो रुपये, अरबो रुपये जनतेचे खर्च केले नसते आझाद मैदानावर. हे सरकार आपली खुशी आपण व्यक्त करते असं चित्र आपण पाहतोय.